बातमी कोकणात आहे। रत्नागिरीमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। 3 जणांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर वार केल्याची माहिती मिळतेय। गुहागर तालुक्यातील नरवण फाटा या ठिकाणी एका हॉटेलमध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। अण्णा जाधव यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रत्नागिरीमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालेला आहे। या संदर्भात आता पोलिसांकडून तपास केला जातोय। 3 जणांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर वार केलाय। मात्र ही घटना नेमकी का घडली आहे या संदर्भातले तपशील अद्याप समोर येऊ शकलेले नाहीत। गुहागर तालुक्यातील नरवण फाटा या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली आहे। अण्णा जाधव यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। राकेश गुडेकर प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। राकेश, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता काय कारवाई केली जाते? ऋतुजा, नक्कीच सध्या निवडणुकांचा माहोल सुरू आहे आणि अशातच आरोप प्रत्यारोप देखील होत असताना पाहायला मिळत आहेत। त्यातच आता एक घटना समोर आलेली आहे की वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर एक जीवघेणा हल्ला झालेला आहे। बाईकवरून येऊन तिघांनी हा हल्ला केला असून त्यांच्यावर वार केल्याचं देखील समजतंय। गुहागर तालुक्यातील नरवण फाटा येथील एका हॉटेलात अण्णा जाधव हे जेवण करत असताना या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। नेमका हे कशाच्या कोणत्या कारणातून झालेलं आहे हे अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही। मात्र सध्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि याबाबत अधिक तपास पोलिसांचा सुरू आहे। ऋतुजा, निश्चित। राकेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।